नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेनिमित्त आपण वटवृक्षाजवळ पूजा करण्यासाठी आलेलो आहोत वटवृक्षाची. तर मग आता आपण पूजा करायला जाऊया. तर आज वटपौर्णिमे दिवशी म्हणजे ह्या वटपौर्णिमे दिवशीच आम्ही आमच्या अनिताच किचन अँड गार्डन या यूट्यूब चॅनलला सुरुवात केली होती. त्या चॅनलला आमच्या आज 3 वर्ष झाली. आपण सर्व सबस्क्रायबर, आमचे व्ह्युअर्स या सर्वांचे मी त्यासाठी मनापासून खूप खूप मनपूर्वक आभार मानते. तुमच्यामुळेच आमची ही यशस्वी वाटचाल चालू आहे. तर मग आता वटवृक्षाजवळ जाऊन आपण पूजेला सुरुवात करूया. तर आमची सुनबाई आणि मी आता पूजेला सुरुवात करतो आहोत. तर आपण ह्या वटसावित्री म्हणजे वटपौर्णिमा या सणाविषयी आपल्या हिंदू धर्मामध्ये एक पौराणिक कथा सांगितली जाते. तर सत्यवान आणि सावित्री हे दाम्पत्य असतं आणि त्यांची ही कथा आहे. तर ही कथा मी आमच्या मागच्या गेल्या वर्षीच्या एपिसोडमध्ये सांगितलेली आहे. तर ह्या कथेला अनुसरून आणि ह्या कथेची आठवण म्हणून सगळ्या सौभाग्यवती स्त्रिया असतात त्या आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं, 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाची पूजा करतात. आणि सावित्री मातेची आठवण म्हणून या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात. वडाला पांढरं शुभ्र असं हे धागा बांधून 7 फेरे मारतात आणि 7 जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. तर ह्या वडाचं जे महत्त्व आहे वटवृक्षाचं ते फार महत्त्वाचं आहे. कारण आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण याचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. ते ज्यावेळी अर्जुनाला उपदेश करतात त्यामध्ये त्यांनी देखील हा उल्लेख केलेला आहे की जे निसर्गामध्ये वृक्ष आहेत या वृक्षांमध्ये वटवृक्ष मी आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे ह्या वृक्षाला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा. आणि आपल्या लक्षातही येतं की हे झाड सगळ्यात जास्त हजारो वर्ष हे झाड असतं. म्हणजे हे झाड सहसा लवकर खराब होत नाही. हजारो वर्ष हे वटवृक्ष असतात आणि ह्या वटवृक्षाला जी फळं येतात ह्या फळांमुळे हजारो पक्षी ह्या झाडावर आपली उपजीविका करण्यासाठी येतात. म्हणजे एवढं हे झाडाचा उपयोग आहे. शिवाय हे औषधी गुणधर्माचं झाड आहे. तर आपण थोडा काळ का होईना त्यानिमित्ताने म्हणजे ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण ह्या वटवृक्षाच्या सानिध्यामध्ये येतो. थोडा काळ का होईना पण आपल्याला ह्याचं जे औषधी गुणधर्म आहेत या सानिध्यात आल्यामुळे आपल्या शरीराला आपल्याचा फायदाच होतो. असं हे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला हे आपल्या हिंदू धर्मामध्ये वटवृक्षाचं आहे. तर आपण आता पूजा झालेली आहे आणि आता त्यानंतर सर्व सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावत आहेत. त्यानंतर इथे वटवृक्षाची पूजा करताना आपण 5 फळांचे जे 5 फळं असतात ते वाण म्हणून प्रसाद म्हणून वाटतात, वडासमोर ठेवतात. त्यानंतर मग एकमेकींना हळदी कुंकू लावून हे वाण म्हणून हे वटवृक्षाचं पान असतं त्याच्यामध्ये 5 प्रकारची फळं असतात, फोडी करून ठेवलेली असतात, काळे मण्याचं एक पोत असतं केलेलं, असं हे सगळेजणी एकमेकींना देत असतात. तर हा जो सण आहे आपले जे सगळे हिंदू धर्मातील जे सण आहेत त्याचं प्रत्येक म्हणजे काही ना काही असं धार्मिक महत्त्व आहे. शिवाय असं वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. हा वटवृक्ष देखील ऑक्सिजन आपल्याला भरपूर मिळतो ह्या वटवृक्षामुळे. सर्वच झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात मोठ्या प्रमाणामध्ये, पण हा वटवृक्ष जो आहे तो फार मोठा महाकाय असतो. त्यामुळे याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतं आपल्याला याच्यापासून. आणि त्यानिमित्ताने आपण ह्या वटवृक्ष पौर्णिमेच्या निमित्ताने आपण इथे वर्षातून एकदा का होईना आपण सगळे एकत्रच जमतो, एकमेकांना भेटतो, प्रेमाची देवाणघेवाण करतो. आपली सगळी कामं महिला वर्गाची कामं नेहमीच असतात आणि त्यानिमित्ताने आपण ह्या दिवशी जमतो एकत्र आपली कामं बाजूला सारून आपल्या पतिदेवांसाठी त्यांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून, जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण ह्या दिवशी महिला वर्ग निघतो. त्यानिमित्ताने एकमेकांना भेटतो, आनंदाची देवाणघेवाण होते आणि खूप दिवस आपला त्यानिमित्ताने खूप चांगला जातो. अशा प्रकारे ह्या सगळ्या मैत्रिणी भेटलेल्या आहेत आमच्या. यामध्ये आमचे काही सबस्क्रायबर आम्हाला भेटलेले आहेत, नातेवाईक भेटलेले आहेत. तर आमची आता वटवृक्षाची पूजा करून झालेली आहे.
चला, येता येता आमच्या टिळकनगरमध्ये देखील वटवृक्ष आहे. इथे देखील माझ्या मैत्रिणी इथे वटवृक्षाची पूजा करत आहेत. चला, त्यांनासुद्धा भेटूया. आमची पूजा आटोपते तोपर्यंत इकडे जय आमचा मस्त खेळतोय. इथे ओपन जिम आहे वटवृक्षाजवळ. तर आमची सुनबाई देखील आता आपल्या अहोना औक्षण करते. मी सुद्धा आता माझ्या अहोना आता औक्षण करते आहे. तर आपणास उत्तम आयु आरोग्य लाभो हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना करते. आपण सर्वांनी आमचा व्हिडिओ मनपूर्वक बघितला त्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.